पहिले होता दाऊद इब्राहिम, मग आला अबू सालेम आणि आता अजून एक गँग आली आहे ज्यांना बॉलिवूडवर कब्जा करायचा आहे. नमस्कार, मी रुद्रेश जोशी. पहिले दाऊद इब्राहिमला बॉलिवूडवर कब्जा करायचा होता. त्याला त्याची दहशत पाहिजे होती, त्याला पॉवर पाहिजे होतं, म्हणून त्यांनी बॉलिवूडचे मूव्हीज फंड करायचा, एक्स्टॉर्शन करायचा. मग नंतर आला अबू सालेम 2000 मध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप कोशिश केली की बॉलिवूडवर एक होल्ड पाहिजे. त्यांनी पण तेच केलं, जो दाऊद करायचा, एक्स्टॉर्शन असो आणि वगैरे वगैरे. नंतर थोडे वर्ष गॅप होती, पण आता एक नवीन गँग, एक नवीन गँगस्टर आलाय ज्याला बॉलिवूडवर कब्जा करायचा आहे. मी बोलतोय बिश्नोई गँग बद्दल आणि मी बोलतोय लॉरेन्स बिश्नोई बद्दल. सर्वात पहिले हे चालू झालं सलमान खान पासून. सलमान खानला धमकी आली, सलमान खानच्या घरी हल्ले झाले, गोळीबारी झाली, त्याच्या फॅमिलीला धमकी आली, त्याची सिक्युरिटी वाढवली गेली. मग त्यानंतर सलमान खान बरोबर फिरणारे सलमान खानचे खास मित्र बाबा सिद्दीकी यांचा मर्डर झाला. लॉरेन्स बिश्नोई सांगितलं की त्या लोकांनी केलंय. मग त्यानंतर कपिल शर्मा ह्याचे जे कॅफे आहे त्याच्यावर हल्ला झाला. त्यांनी ते कॅफे परत कॅनडामध्ये उघडलं, तिथेही परत दुसऱ्यांदा हल्ला झाला. त्यानंतर खूप पंजाबी सिंगर्स असतील, AP ढिल्लों आहे किंवा करण औजला, त्यांना धमकी दिल्या गेल्या की आम्ही तुमच्यावर हल्ले करू. आणि रिसेंटमध्ये हा अटॅक झाला आहे रोहित शेट्टीवर. रोहित शेट्टीच्या घराबाहेर खूप सारे गन फायरिंग झाली. आता ही जी गन फायरिंग होती, सर्वात पहिले तरी रोहित शेट्टी जो कॉन्ट्रोवर्सीमध्ये कधी एवढा नसतो, त्याच्या घराच्या बाहेर झाली. दुसरं म्हणजे त्याला हे सांगितलं गेलं की ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आणि पोलिसला हे कळालंय की ह्याच्या सोबत 4 ते 5 बॉलिवूड स्टार्स आहे ज्यांना सांगितलं आहे की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, त्यांना धमक्या येऊ शकतात आणि त्यांना सांगितलंय की बॉलिवूड वाले संभल जाओ, अभी तुम्हारे भी बारी आ सकती है. प्रश्न हा उठतो की बॉलिवूडवरच का हमले होतात? सर्वात पहिले तर बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे जी नेहमी ट्रेंडिंग असते. काही असो, काही झालं, न्यूजमध्ये बॉलिवूड हे नेहमी असतं. बॉलिवूडचे स्टार्स नेहमी असतात, बॉलिवूड नेहमी हे चर्चेत असतं. बॉलिवूडवाल्यांकडे खूप पैसा आहे, खूप म्हणजे खूप पैसा आहे. जे एक्स्टॉर्शन करू शकतात तेवढा पैसा आहे. तर एक्स्टॉर्शन पण हा एक रिझन असतो की ते बॉलिवूड स्टार्सला एक अटॅक करतात किंवा बॉलिवूड स्टार्सच्या मागे पडले असतात. तिसरा हा एक आपण म्हणू शकतो की रिझन आहे, ते आहे पॉवर. बॉलिवूड स्टार्सकडे भरपूर पॉवर आहे, त्यांची ओळख भरपूर आहे आणि परत ते नेहमी चर्चेत असतात, म्हणून त्यांच्याकडे पॉवर आहे. तर आपण कधी पण म्हणतो एक टेम द लायन, आपण जे म्हणतो तर ते जे टेम करू शकतो तर त्यांना ते एक वेगळंच किक मिळतं, त्यांना एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि हे थोडे रिझन्स आहेत की का ते बॉलिवूड स्टार्सला अटॅक करतात, का ते त्यांना टार्गेट करतात. आता पुढे काय होतं हे तर आपल्याला पुढेच कळणार की रोहित शेट्टींनी जे घेतलंय, ऍक्शन घेतलं आहे, त्याच्यानंतर बिश्नोई गँगचं काय होतं की बिश्नोई गँग आता कोणाला टार्गेट करणार, की त्यांना आपण थांबवू शकतो का, हे आता वेळच सांगणार. आपण पुन्हा एकदा भेटू. मी रुद्रेश जोशी. जय हिंद, जय महाराष्ट्र.